मनू, घे बाळा, घे ना. अगं असं काय करतेस? मनू, जोपर्यंत तू खात नाहीस ना तोपर्यंत मी सुद्धा काही खाणार नाही, लक्षात ठेव. मोनिका जे काही बोलली ते विसरून जा. तुला माहित आहे ती काहीही बोलते. तिचा मनावर घेऊ नको. खाऊन घे लवकर लवकर, चल. अगं जावई बापू केव्हापासून फोन करतायत. घे ना फोन, बोल त्यांच्याशी, बरं वाटेल तुला. बरं बाई, कोणाशीही बोलू नकोस, पण जरा खाऊन घे. अगं 2 घास तरी पोटात जाऊ देत ग. एक्सक्यूज मी सर. सारिका प्लीज मला डिस्टर्ब करू नकोस. सर बाहेर पेशंट खोळंबलेत, खूप जण थांबलेत, काय करू? निर्मला आत्याला सांग ना. सर निर्मला मॅम आत्ताच बाहेर पडल्या मीटिंगसाठी. मग तू साक्षीला सांग की पेशंटशी बोलून त्यांचे काय इश्यूज आहेत ते नोट करून ठेव. ओके? साक्षी आज पण उशिरा येणार आहे सर. सर तुम्ही म्हणत असाल तर मी पेशंटना घरी जायला सांगू का? म्हणजे त्यांना तरी किती वेळ थांबवून ठेवणार ना? नाही नाही, असं आपण कधीच करत नाही. ठीक आहे, जाऊ आपण. मला एक फोन करायचा आहे फक्त. तुझा फोन देतेस का सारिका? हो. थँक्यू. अगं सारिकाचा फोन आहे बघ, तिला काहीतरी मदत हवी असेल. घे फोन, घे लवकर, घे घे. मानसी, मानसी प्लीज तू फोन ठेवू नकोस. मानसी, त्याच्या डोळ्यात बघायची माझी हिम्मतच नाहीये काका. पण मला विक्रांतबद्दल जे वाटतंय त्याला सलील प्रेम असं म्हणतोय, आणि त्याला तसं का वाटतंय याची 10 उदाहरणं दिली त्याने मला. तो 10 नाही 100 उदाहरणं दे. तू त्याला सांगायचं, स्पष्टीकरण द्यायचं, त्याला समजवायचंस. नाही करू शकले मी. का? कारण तो जसं जसं बोलत गेला तसं तसं मला त्याचं म्हणणं पटत गेलं काका. बाबा तुम्ही प्लीज मला मदत कराल प्लीज. ती माझ्याशी बोलली नाहीये, तिने मला निघून जायला सांगितलंय. पण तुमच्याशी बोलेल ती कदाचित, कारण तुम्हाला वडिलांप्रमाणे मानते ना ती. कारण जे सलीलला माझ्या डोळ्यात दिसलं तेच मला विक्रांतच्या डोळ्यात दिसलं तर. मानसी, मानसी काय अवस्था करून घेतलीस तू? मानसी, मला बोलायचं नाहीये.
मला कोणाशीही बोलायचं नाहीये. तू प्लीज इथून निघून जा. मानसी, मला नाही बोलायचंय. प्लीज जा तू. तुम्हाला निघून जा असं कधी म्हणशील असं वाटलंच नव्हतं मानसी. काही चुकलंय का माझं? पण पण मी काय केलंय? मी तर चांगला मित्र आहे तुझा, तरी तू माझ्याकडे मन मोकळं नाही केलंस यावेळेस. अरे काय रे, तुझ्या आधाराची काठी कुठे आहे? हं? मी आणून देऊ का? नाही नाही, मला थोडा व्यायाम करायला सांगितलाय आणि आता बरं वाटतंय जरा, म्हणून. हे अजून आले नाहीयेत रे. कुठे गेले माहितीये? येतीलच इतक्यात. यांचं ना हे नेहमीच झालंय. चल तू वेळेवर झोप. चल. हो झोपतो. इथे जरा बरं वाटत होतं ना, थंड वारा येत होता म्हणून थांबलो होतो. मग कॉफी करून देऊ का ग्रीन टी घेणार? तुला आवडतो ना? नाही नाही, मला काही नकोय. तू झोप. जा जा. मी थांबू का तुझ्या बरोबर? आई नको, तू जा झोप. येतीलच बाबा. हा, तू काळजी नको करू. जा. हे म्हणजे ना, तुला भेटायची इच्छाच नसेल तर मग एवढी धावपळ करून काय अर्थ आहे विक्रांत? कारण तुम्हा दोघांची ही जी मैत्री आहे ना, ती मी समजून घेतली. पण जग नाही समजून घेत रे. उघड्या डोळ्यांनी टक्क बघत असत आणि त्यांना जे काही अर्थ काढून घ्यायचे असतात ना, ते अर्थ ते काढून घेतात सुद्धा. म्हणून सांगतेय, प्लीज तिकडे जाऊ नकोस.